तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्य, राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व 20व्या कृषीमध्ये वाढलं त्या म्हणजे आपल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. आणि या सर्वांच्या स्वप्नांना आदर्श मानून आपल्याला आरक्षणाचा किंवा समानतेचा भारतीय राज्यघटनेतून हक्क मिळवून देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना आदर्श मानून मला इथे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी आकारून मी करते. संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानते. मला आनंद होतो या गोष्टीचा की लास्ट टाइम जेव्हा सेंड ऑफ होता तेव्हा मी सरांना म्हटले होते की सर तुम्ही विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर मला इथं खरं करण्याची संधी मिळाली आणि ते करून दाखवलं म्हणून मला आनंद होतोय. जेव्हा मी अकॅडमी म्हणजे समोरीला मास्टरचे झालं तेव्हा मला कोणीतरी म्हटलं होतं की सर खूप स्ट्रिक्ट आहे म्हणे, हाती सर खूप स्ट्रिक्ट आहे म्हणे. पण ही गोष्ट मला सरांनी कधीच जाणवलेली नाही. मी जेव्हा इथे आले अशी कुठलीच गोष्ट नाही की मी शब्द काढला असेल आणि सर मला त्या गोष्टी नाही म्हटले असतील. वेळोवेळी सरांनी सहकार्य केले. ज्या कुटुंबाचा पाया होतोय त्या कुटुंबाच्या सदस्याला कुठे डगमगायची किंवा घाबरायची गरज नाही असं मला वाटतं. आणि राहिला विषय रेड्डी सरांचा, तर महाराष्ट्रातल्या बेस्ट कोचेस पैकी रेड्डी सरांचं नाव आहे आणि मी प्रॅक्टिस करत होते 2-3 वर्षापासून. पण रेड्डी सरांशी काही माझी भेट झाली नव्हती. मी खूप उत्सुक होते जेव्हा मला कळलं की रेड्डी सरांकडे आता आपलं ग्राउंड स्टार्ट होणार आहे. आणि सर खूप डाऊन टू अर्थ आहे. त्यांनी कधीच ही गोष्ट कधीच कोणाला माझ्या विद्यार्थ्याला जाणवली नाही की मी एक महाराष्ट्रातला फेमस कोच आहे किंवा माझा असं आहे. सरांना मला आठवतं की फॉर्म भरण्यापासून तर आता लागल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट झालं, माझं मेडिकल झालं, मी सरांना रात्री 12 वाजता जरी फोन केला असेल तरी सरांनी माझा फोन उचलून त्याच्यावरती मला काय करायचंय कंटाळा नाही केला, कधी इग्नोर नाही केलं. प्रत्येक वेळेला सरांनी हेल्प केली आहे म्हणून मी सरांचे आभार मानते. आणि ग्राउंडच्याही वेळेला मी म्हणते सर माझ्याकडे ग्राउंड होईल की नाही. मला असं वाटतं सगळ्यात हेल्दी होते मी ग्राउंड वरती. पण माझ्यासोबत प्रॅक्टिस करणारे पण जे होते म्हणजे संबोधीचे माझे सर्व मित्र मैत्रिणी, तर त्यांनी कधी मला असं न्यूनगंड हे नाही करू दिला की तू जाड आहे तुझ्याकडनं ग्राउंड होणार नाही. सर तर होतेच पाठीचे. सर म्हणजे एकदा आपण बारीक होऊ, नाही बारीक झालं तरी आपण ग्राउंड काढू. माझ्यासोबतचे जे मित्र मैत्रिणी होते ते सुद्धा मला कधी असं त्यांनी खचले तरी असं म्हणलं नाही की तुझ्याकडून होणार नाही, तू कर तुझ्याकडनं होईल. म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते की हे कुटुंब आणि आपुलकी मला इथपर्यंत आणून पोहोचवलं. आणि एक 2 ओळी बोलू. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती हथौड़ों की चोट, जब तक नहीं पड़ती हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नहीं होता. थँक्यू. जे लोक लागले त्यांना सर्वांना माझ्याकडून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे तयारी करतायत त्या सर्व भावी अधिकाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा.